नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी अरुण महाले तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण गणितातला एक महत्त्वाचा जो टप्पा मानला जातो तो म्हणजे समीकरणे, अर्थातच तुम्ही त्याला शाब्दिक उदाहरणं म्हणतात. काय म्हणतात? शाब्दिक उदाहरणं. बऱ्याच मुलांना बेरीज जमते, वजाबाकी जमतं, गुणाकार जमतो, भागाकार जमतो, पण तरी देखील उदाहरणं सोडवता येत नाही. का सोडवता येत नाही? तर त्यांना या शाब्दिक उदाहरणांमध्ये गफलत होते. त्यांना मांडणी करता येत नाही. नेमकं इथे बेरीज करायची आहे, वजाबाकी करायची, काय करायचं आहे हेच समजत नाही. म्हणून पुढचे जे प्रकरणं आहेत ते सगळे याच्यावर डिपेंड आहेत. मग तुमचा मसावी लसावी असेल, वैवारी असेल, शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, सगळ्या प्रकरणांमध्ये तुमचे शाब्दिक उदाहरणं येत असतात आणि मग त्या शाब्दिक उदाहरणांमध्ये गणितीय मांडणी गरजेची असते. आपली वाटचाल जी आहे ती कशी आहे तुम्ही जर समजून घेतली तर एकाकडनं की बाबा पुढचं जे आहे ते मागच्यावर डिपेंड असणार. मग त्याच्यातलाच एक भाग म्हणजे हा समीकरणे आहे. हा महत्त्वाचा टप्पा आहे. याच्या अगोदर आपण समानता बघितलं, सममूल्य अपूर्णांक बघितलं, समानतेमध्ये आपण समानतेचे गुणधर्म बघितले, समीकरणं सोडवली आपण समानतेमध्ये, सोडवले की नाही? परंतु आता समीकरण तयार करायचं आणि सोडवायचं हे महत्त्वाचं काम आहे. समीकरण तयार पण करता आलं पाहिजे आणि सोडवता पण आलं पाहिजे. मग सगळे शाब्दिक उदाहरणं आपल्याला 100% सोडवता येणार आहे. मग समीकरणं, शाब्दिक उदाहरणं तयार करून सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या इथे बोर्डवरती आता मी लिहिल्या आहेत. तर गणितामध्ये एक लक्षात ठेवायचं, चाचीचे आला, काय आला? पट असा शब्द आला तर त्याचा अर्थ गुणिले असा घ्यायचा. काय घ्यायचा? गुणिले. म्हणजे 25चा तर काय? 25 गुणिले. लक्षात ठेवायचं. 25ची 3 पट म्हणजे काय? 25 गुणिले 3. पट म्हणजे गुणिले हे लक्षात ठेवायचं. चाचीचे म्हणजे काय? गुणिले. राहील लक्षात? पक्का? ठीक आहे. माहीत नसलेल्या संख्येसाठी कोणतं तरी काय करायचं? अक्षर मानायचं. गणितामध्ये लक्षात ठेवायचं, जी माहीत नाही ना संख्या तिला कोणतं तरी अगोदर अक्षर मानायचं. मग कोणतं तरी त्याच्यात वेगवेगळं यावं, यापेक्षा काय? एक्स अक्षर मानावं. कोणतंही मानू शकतात. एक्सने काय आपल्याला काय कुठलं काही खरेदी केलेलं नाही, बरोबर आहे की नाही? त्याचं काय प्रमोशन काय कुठलं नाही, पण एक सारखेपणा यावा, बरोबर आहे की नाही? लहान, आता तुम्ही मोठे आहात, तुमचा विषय वेगळा आहे, पण लहान मुलं असले मग कोणी यम लिहिला, कोणी एक्स लिहिला, त्यांना प्रश्न पडतो मग हे बाबा हे काय. म्हणून एक सारखं याच्यासाठी एक्स अक्षर मानलं तर आपलं सोयीस्कर असणार. गणितात समीकरण तयार करताना म्हणजे असा शब्द आला की त्याचा अर्थ काय घ्यायचा? इक्वल टू असा अर्थ घ्यायचा. समजलं सर्वांना? म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा? इक्वल टू. ठीक आहे. चाचीचे, पट असे शब्द आले की त्याचा अर्थ काय घ्यायचा? गुणिले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, जास्त, मोठी अशा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? बेरीज घ्यायचा. काय घ्यायचा? बेरीज. हे लक्षात ठेवा. म्हणजेचा अर्थ इक्वल टू, बरोबर आहे की नाही? चाचीचे, पट याचा अर्थ गुणिले. हे लक्षात ठेवायचं. चाचीचे, पट याचा अर्थ गुणिले म्हणजे याचा अर्थ इक्वल टू. जास्त, मोठी अशा शब्दांचा अर्थ काय? प्लसमध्ये घ्यायचं, बेरीज घ्यायचं. आणि हे लक्षात ठेवायचं, कमी, लहान, फरक अशा शब्दांचा अर्थ वजाबाकी घ्यायचं. कळलं? तर आता तुम्ही गणिती मांडणी सहज करू शकतात. एवढं लक्षात ठेवलं तर बघा, सोप्याकडून आपण पुढे जाऊया. एका संख्येपेक्षा 5ने मोठी असणारी संख्या म्हणजे 45. याचं समीकरण तयार करता आलं पाहिजे. समीकरण तयार कसं? समीकरण तयार होणार तर एका संख्येपेक्षा, माहिती का ती संख्या? माहीत नाही. गणितामध्ये काय सांगितलंय? माहीत नसलेल्या संख्येसाठी कोणतं तरी अक्षर मानावं. मग कोणतं अक्षर? एक्स मानावं. मग इथं कोणती संख्या माहीत नाही तर एक संख्या, ती माहिती का आपल्याला? माहीत नाही. मग तिच्यासाठी काय मानलं आपण? एक्स मानलं. एका संख्येपेक्षा 5ने मोठी, मोठी म्हणजे काय? प्लस. समजलं सर्वांना? 5ने मोठी म्हणजे प्लस 5. 5ने मोठी असणारी संख्या म्हणजे याचा अर्थ काय? इक्वल टू 45. समीकरण समजलं सर्वांना? झालं. समीकरण तयार झालं की आता आपण सोडू शकतोय. हे आपण शिकलोय की नाही?
एक्स प्लस 5 = 45. याच्यामध्ये एक्सची किंमत काढायची कशी, कशात शिकलो आपण, कशात शिकलोय, समानतेमध्ये शिकलोयत की नाही. एक्सची किंमत काढायची. आता समीकरण सोडवणे म्हणजे काय करणे, माहीत नसलेली संख्या शोधणे. आलं का लक्षात. मग ती माहीत नसलेली संख्या शोधायची. आता ती कशी शोधणार, तोंडी पण काढू शकतात. आता विषय त्याचा नाही आहे. कोणत्या संख्येमध्ये 5 मिळाल्यावर 45 उत्तर येईल, कोणत्या संख्येपेक्षा 5ने मोठी असणारी संख्या 45 आहे, कोणती ती 40 आहे. तुम्ही तोंडी पण उत्तर देऊ शकतायत, पण आपलं महत्त्वाचं काम काय आहे, समीकरण तयार करता आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, समीकरण तयार, आणि ते सोडवता देखील आपल्याला आलं पाहिजे. येतंय, ठीक आहे. हां, मग सांगा आता कसं सोडवणार. तर बघा, ही एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, तर तिच्या बाजूला असणारी संख्या काय करतो आपण, दुसऱ्या बाजूला पाठवतो. कसं काढणार, तो कसं इकडे प्लसमध्ये आहे, तो काय होणार इकडे मायनसमध्ये. समानतेचे नियम आहेत का. एका बाजूला असणारी संख्या दुसऱ्या बाजूला जाताना चिन्ह बदलतं. इकडे ती प्लसमध्ये आहे, इकडे जाताना मायनसमध्ये होईल. मग 45 मधून 5 गेले तर उरतील किती, 40. एक्स = 40. वरती बसन, जागा वरती आहे अगोदर. गायत्रीताई वरती बसा. हां, समजलं. चला, एका संख्येपेक्षा 5ने मोठी असणारी संख्या 45 होती, तर ती संख्या कोणती आली, 40 आली. समजलं सर्वांना, ठीक आहे. आता बघा, कोणत्या संख्येपेक्षा 12ने लहान असणारी संख्या 60 असेल. झालं. चला, आता कोणती संख्या, म्हणजे ती माहिती का, माहिती आपल्याला माहीत नाही. ठीक आहे. मग आता इथला पुन्हा एक्स मानलं का. चला, इथं बघा एक्स. आता 12ने लहान म्हणजे काय, मायनस. सांगितलं की मी तुम्हाला. मग -12 बघा, कोणत्या संख्येला एक्स मानलं, तिच्यापेक्षा 12ने लहान म्हणजे -12 करणार असणारी संख्या 60 असेल. मग आता इथं काय असणार, ही जी संख्या आहे ती 60 असणार, म्हणजे इक्वल टू करायचं. इथंही म्हणजे तुम्ही नाही जरी शब्द असला, पण कोणत्या संख्येपेक्षा 12ने लहान असणारी संख्या म्हणजे त्याचं उत्तर आलं पाहिजे आपल्याला. किती आलं पाहिजे, 60 आलं पाहिजे. समजलं. चला, आता काय करणार मग, मागे आता इकडे एक्सच्या बाजूची संख्या ती प्लसमध्ये होती, दुसऱ्या बाजूला जाताना कशी झाली, मायनस. आता कशी आहे, मायनस आहे. मग इकडे येताना कशी होणार, प्लस. म्हणून एक्स = 60 + 12. काय उत्तर येणार, 72. समजलं का. बघा, 72 पेक्षा 12ने लहान असणारी संख्या 60 येते की नाही, बरोबर. म्हणजे ती संख्या कोणती, कोणत्या संख्येपेक्षा, म्हणजे काय, 72 पेक्षा ना. 72 पेक्षा 12ने लहान असणारी संख्या 60. मान्य. समीकरण बघा, मी छोट्यापासून पुढे जातोय. आपण समीकरण तयार करता येतंय का सर्वांना, समजलं. हे बघा, कोणत्या संख्येपेक्षा म्हणजे काय, एक्स पेक्षा, तिला एक्स मानलं, तिच्यापेक्षा 5ने मोठी म्हणजे काय केलं आपण तर मित्रांनो, प्लस केलं. मोठी आला, जास्त शब्द आला, काय करायचं, प्लस. लहान, कमी, फरक असा शब्द आला म्हणजे काय, मायनस. ठीक आहे. चला पुढचं, एका संख्येची 5 पट. आता बघा, याचा आता मी तिसरं सांगितलं, पट असा शब्द आला की काय घ्यायचं, गुणिले. म्हणून बघा, एका संख्येची ती माहिती का, माहिती, तिला काय मानलं, एक्स. एक्सची 5 पट म्हणजे काय, गुणिले 5. एका संख्येची 5 पट म्हणजे काय मित्रांनो, पुन्हा = 60. कळलं का, लक्षात येत आहे. चला, मग आता पुन्हा ती संख्या शोधायची आहे. हा x × 5 गणितामध्ये एक लक्षात ठेवायचा नियम. आता x × 5 हे आपण 5x असा सुद्धा लिहू शकतोय. x × 5 म्हणजे संख्या, आणि म्हणजे संख्येला सहगुणक म्हणतात गणितामध्ये, आणि अक्षराला चल म्हणतात. काय म्हणतात, चल. कारण की याची किंमत बदलणारी असते. अक्षर म्हणजे चल आणि संख्या म्हणजे सहगुणक. मग जेव्हा त्यांच्यामध्ये गुणाकार क्रिया असेल, कोणती क्रिया म्हणतो मी, गुणाकार क्रिया असेल, तर अशा वेळेस ते गुणाकार चिन्ह नाही दिलं तरीही चालतं, बरोबर. आणि नाही देऊन चालतं म्हणजे त्याला मग असं लिहिणार का, x5 असं नाही लिहून चालणार. तर अशा वेळेस संख्या अगोदर लिहायची. काय लिहायची, संख्या अगोदर लिहायची आणि मग चल लिहायचा. म्हणजे x × 5 आपण कसं लिहायचं, मग याच्या पुढं 5x लिहायचं. मान्य का सर्वांना. म्हणजे एका संख्येची 5 पट काय येणार, 5x. एका संख्येची 3 पट म्हणजे काय लिहायचं, का 3x लिहिलं, एका संख्ये म्हणजे x 3 पट म्हणजे × 3. मग × 3 हे आपण
3x असं लिहिलं तरी चालणार. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? ओके, चला मग आता सांगा, असा जरी अर्थ आला तरी हा 5 कसा आहे? गुणिले आहे. आणि इथं पण काय गुणिलेच आहे. मग त्याची एक्सची किंमत काढायची तर काय करावं लागेल? त्याच्या बाजूला असणारी संख्या ही दुसऱ्या बाजूला पाठवणार की नाही? मग तो कसा इकडे गुणिला आहे, गुणिला आहे, तो दुसऱ्या बाजूमध्ये जाताना कसा होईल? भागीला होईल. म्हणून मला सांगा x = 65/5 गुणिला 5 तो काय झाला? भागीला 5 झाला. दीदी सगळ्यांना समजलं पाहिजे. सबका साथ सबका विकास. इथे एकाचं नाही, प्रत्येकाला समजलं पाहिजे. चालेल ना? ते महत्त्वाचं आहे. आणि हा टप्पा महत्त्वाचा आहे दीदी. हा एकदा शाब्दिक उदाहरणं समीकरणं तयार करता आली की तुमचा आत्मविश्वास वाढणार आणि तुम्ही सगळे पुढच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा सकारात्मक होणार. बरेच मुलं इथं बसलेली असतील, तुम्हाला सगळं जमणार, पॉईंटचं गुणाकार जमणार, भागाकार जमणार, सगळं जमणार, पण शाब्दिक उदाहरणं आले की तिथे थांबणार. मग ते का? तर आपल्याला गणिती मांडणे, या सगळ्या शब्दांचा अर्थ क्लिअर असला पाहिजे. झालं. x × 5 65 केलं, तो गुणिला 5 तो भागीला केला, 65/5 उत्तर काय येणार मग? 13. म्हणजे ती संख्या कोणती आहे? 13 आहे. चेक करा, 13ची 5 पट किती? 5. हे तोंडी पण शोधू शकतात बरं. पण पुढं जे आहे ना, हार्ड लेवल जेव्हा असणार तेव्हा तोंडीचं खेळ मग तेव्हा रिस्की होऊन जातो. त्यावेळेस मांडणी केलेली कधीही चांगली. हे सोपे प्रश्न आहेत, म्हणून तुम्हाला पण आपल्याला मांडणी हे सोप्याकडनं शिकायची असते. क्लिअर? समजलं? चला, 13ची 5 पट 65 आहे का नाही? पुढं जाऊया. $210 मध्ये कोणती संख्या मिळवल्यावर 236 उत्तर येईल? हे तोंडी पण सांगू शकतोय आपण. सांगू शकतोय का नाही? हां, परंतु आपल्याला मांडणी करायची, गणितीय मांडणी करायची. कसं समीकरण तयार होणार? तर 210 मध्ये ही संख्या माहीत नाही का? माहिती, म्हणून 210 अगोदर लिहावं लागेल का नाही? हां, 210 मध्ये कोणती संख्या मिळवल्यावर म्हणजे काय रे भाऊ? प्लस कोणती संख्या माहिती का? तिला x म्हणलं. 210 + x. 210 मध्ये x मिळवल्यावर किती उत्तर पाहिजे आपल्याला? 236. मग सांगा आता. म्हणजे पहिला जो प्रश्न होता ना, सेम तोच प्रश्न आहे, फक्त वाक्य बदले का नाही? वाक्य बदल आहे. मग वाक्य जरी बदल समजा झाला, पण तरी मांडणी आपले आली पाहिजे, समीकरण तयार करता आलं पाहिजे. दीदी ही खूप सराव करावा लागेल. आज लेक्चर झालं, दिवसभर शाब्दिक उदाहरणं शोधायचे. 5, 50, 100, 200 जेवढे उदाहरणं सोडवता येतील शाब्दिक उदाहरणं वेळासारखं सोडवत राहायचं. आणि एवढा सराव झाला पाहिजे की बस मांडणी म्हणजे मांडणी जमली पाहिजे. 210 + x = किती आलं? 236. मग आता कोणाची किंमत शोधायची? समीकरण सोडवणे, समीकरणाची उकल शोधणे म्हणजे काय करणार दादा? ती जी माहीत नसलेली संख्या आहे, जिला आपण x मानलंय, तिची किंमत शोधणे म्हणजे उत्तर काढणे. बरोबर आहे का नाही? मग तिची किंमत शोधायची तर काय करणार? तिच्या बाजूला असणारी संख्या, ही किंमत कोणाची आहे? ही किंमत कोणाची आहे? x का? नाही, या दोघांची आहे. 210 + x ची किंमत आहे. बरोबर आहे की नाही? 210 मध्ये कोणती संख्या मिळवल्यावर, हे मनाला विचारलं तरी उत्तर येतंय, तोंडी उत्तर येतंय. आपण समीकरण आपल्या समानतेमध्ये शिकलोय का नाही? हां, म्हणजे तोंडी पण उत्तर आलं पाहिजे आणि इथं मांडणी पण जमली पाहिजे. 210 मध्ये कोणती संख्या मिळवायची आहे? उत्तर तर 26 आहे, पण ते इथं आलं पाहिजे, कागदावर आलं पाहिजे. मग कागदावर बघा, लक्ष द्या. काय करणार? x ची किंमत काढायची ना, तर x बाजूला असणारी संख्या कशी इकडे प्लस आहे, तो इकडे कसा होईल? मायनसमध्ये होईल. म्हणून 236 - 210 मायनसमध्ये झाला, तर 36 मधून 10 गेल्यावर किती? 26. म्हणजे x बरोबर किती आलं? 26 आलं. आला का नाही? समजतंय दादा? चला पुढचं बघा आता. 40 पेक्षा कोणती संख्या 12 ने लहान आहे? काय बघता आता? लहान शब्द आला म्हणजे काय? मायनस. 40 पेक्षा म्हणजे पहिली संख्या माहिती आहे 40 पेक्षा कोणती लहान? लहान म्हणजे काय? मायनस. कोणती माहिती का? तिला x मानलं. 40 - x = किती? 12 का? बरोबर ना?
लक्ष द्या. मग सांगा आता काय करणार, आता काय करणार, आता महत्वाचं आहे. हे समीकरण तयार झालं 40 पेक्षा 40 लिहिला. कोणती संख्या म्हणजे काय, एक्स. लहान म्हणजे काय, मायनस. समजलं सर्वांना. सागर, कल्पेश, दादा तिथं बस, तिथं बस. 40 पेक्षा कोणती संख्या, इकडे जातो, इकडं तू, इकडं हळूवार हां, ये इकडे, ये दादा. हां अशोक बस इकडे एवढं पण इकडं नको ना दादा, इथं बस. हां झालं, बसा. तर मला सांगा आता सोडवणार कसं, आता महत्वाचं आहे बरं का. तर बघा लक्ष द्या, आता एक्स कसा आहे, मायनसमध्ये आहे. कसा आहे दादा, मायनसमध्ये आहे, बरोबर आहे की नाही. मग इथे आता काय करायचं रे दादा, हा 40 आहे तसं राहू द्यायचा की नाही. इकडे -x आहे ना, तो काय होईल, +x होईल. म्हणजे 12 + x झाला का नाही. x आला बाबा, त्याला सोडून ती मोठी होती ना संख्या, त्याच्यातनं x मायनस झालाय म्हणून त्याला तसंच राहू दिलं. हा -x इकडे कसा झाला, +x. आणि मग आता इकडचा इकडे आला तो, मग या पक्षामध्ये त्याचं किंमत वाढली काय म्हणा कालांतराने. मग या 12ला तिकडे अस्वस्थ झाला 12, बरोबर आहे की नाही. मी एकटा होतो बाबा, पण तो आता आला म्हणून मी काय करतो, त्याच्याकडे चालला जातो. मग तो हा कसा जाईल 12 तिकडे, इकडे 12 प्लसमध्ये तो कसा होईल तिकडे मायनसमध्ये. हे समजून घ्या, समजलं का. हा 12 प्लसमध्ये आहे, तो मायनसमध्ये झाला आणि एक्स एकटा राहिला. लक्षात आलं सर्वांना, समजलं. चला, म्हणून आता 40 + 12 उत्तर काय, 28. म्हणजे एक्स बरोबर काय आलं. मग तो एक्स इकडे म्हणा किंवा इकडे म्हणा सारखंच आहे ना. 28 बरोबर एक्स म्हणा किंवा एक्स बरोबर 28 म्हणा, दोन्ही कशा आहेत, इक्वल आहेत. हे दोन्ही कशा आहेत, इक्वल आहेत. एक्सचीच व्हॅल्यू 28 आहे. दादा समजतंय तुला, किती जणांना समजतंय, हात वरती करा. हा टप्पा महत्वाचा आहे बरं का, गणितामध्ये खूप सराव करायचा मित्रांनो. चला पुढचं बघा. आता एका संख्येची काय म्हटली दादा, एका संख्येची 5 पट आणि 7 पट यांच्यातील फरक किती, 24 आहे का नाही. 5 पट आणि 7 पटींमधला फरक. मग आता हा कसा सोडवायचा बघा, लक्ष द्या. एक संख्या माहिती का, संख्या माहिती का आपल्याला. ती जी संख्या माहित नाही तिला काय मानलं, एक्स मानलं का. चला, तिची 5 पट किती येणार भाऊ, 5x येणार का नाही. मी पट म्हणजे काय सांगितलंय, गुणिले. पट म्हणजे काय म्हटलंय, गुणिले. म्हणून 5 पट म्हणजे काय, 5. आणि 7 पट म्हणजे काय मित्रांनो, 7x. आणि फरक म्हणजे काय, म्हणजे या दोघांमधला फरक. मग 7x आणि 5x मध्ये कितीचा फरक, 2 पट्टीचा फरक आहे ना. किती पट्टीचा फरक आहे, आणि 2 पट्टीतला फरक किती आहे, 24 आहे. म्हणजे इक्वल टू 20. सोपं आहे की नाही, आहे का नाही सोपं. एका संख्येचे 5 पट किती, 5x आणि 7 पट किती. मग 5 पट आणि 7 पटीतला फरक म्हणजे काय, त्या पट्टीतला फरक ना. मग किती पट्टीचा फरक दिसतोय, 2 पटींचा. मग 2 पटींची व्हॅल्यू किती आहे, 24. आपल्याला काय विचारलं आता, ती संख्या. मग ती संख्या म्हणजे काय, एक्स. मग ती शोधायची तर काय करणार, तिच्या बाजूला असणारी संख्या दुसऱ्या बाजूला पाठवणार. ही कशी, इकडे गुणिला आहे म्हणून x = 24/2. गुणिला जो होता 2 तो भागीला झाला. मग भागीला झाल्यावर काय उत्तर येईल, 12 दुने 24. आलं का, समजलं सर्वांना. ठीक आहे. चला, प्रश्नाचा प्रकार मांडणी लक्षात येईल ना. प्रश्न असतो, हे सगळे प्रश्न विचारले गेलेले प्रश्न आहेत, विचारले गेलेले प्रश्न आहेत, वेगळं अजिबात नाही आहे. समजतंय का सर्वांना. चला पुढे बघा. एक संख्या दुसरीच्या तिप्पट असून दोन्ही संख्यांची बेरीज 100 आहे तर मोठी संख्या कोणती. बघा आता शाब्दिक उदाहरण आहे का नाही.
शाब्दिक उदाहरण आहे. हां कुठं रे भाऊ? हां काय म्हणते भाऊ? कुठून म्हणतोय? हां इथं काय म्हणतोय? ती संख्या विचारली. संख्या काय? 12 आहे ना. ऐका लक्ष द्या. या संख्येमध्ये एका संख्येची 5 पट आणि 7 पट यांचा फरक किती आहे? 24 आहे. बरोबर. मग किती पटीचा फरक आहे? 2 पटींचा. एका संख्येची 5 पट म्हणजे 5x आणि 7 पट म्हणजे 7x. मग 5x आणि 7x मध्ये किती पटीचा फरक झाला? मग 2x ची व्हॅल्यू किती आहे? 24. आपल्याला विचारलं काय? तीच संख्या. ती संख्या म्हणजे काय? हा x शोधायचा आपल्याला. शोधायचा आहे की नाही? हां मग तो शोधायचा असेल तर काय करावं लागेल? त्याच्या बाजूला असणारी संख्या काय केली आपण? भागिले केली. हां मग सांगा 24 भागिले 2 केलं काय उत्तर आलं? 12 आलं. म्हणजे ती संख्या काय आली? 12 आली. 12. चला उत्तर ते आपल्याला ती संख्या विचारली म्हणून हे उत्तर डाय फायनल झालं. आता त्या दादाचं म्हणणं असं आहे की चेक केलं 5 पट, मग ते 60 आणि 5 पट आणि काय म्हटलंय 7 पट, त्याच्यातला फरक 12 आहे का? असणारच आहे. चेक करा. बघा 12 काय? ती मूळ संख्या. ती संख्या 12 आहे ना. 12ची 5 पट करा बरं. 12 पंचे 60 आणि 12ची 7 पट करा बरं. 12 7 84. मग 84 आणि 60 मध्ये कितीचा फरक आहे? 24चा फरक आहे ना. मग मला सांगा ती संख्या 60 आहे का 84 आहे? कोणती संख्या? ती 12 आहे की जिची 5 पट आणि 7 पट यांच्यातला फरक 24. उत्तर काय लिहायचं आपल्याला? 12. ती संख्या विचारली. काय विचारलंय? संख्या विचारली. मग ती संख्या कोणती? मग ती 12 आहे. समजतंय? चला अजून काय भाऊ? बरं आता बघा पुढचा टप्पा. दीदी सर का? रुपाली सर का? सर माधुरी सर तिथं बसवर. इथं बसत आहे. पल्लवी तर इथं बसत. हां फक्त इथं दप्तर बाजूला कर. तिथं बसू द्या. एक संख्या. आता एका झालाय तिथे प्रश्न थोडा समजून घ्यायचा. हां एक संख्या दुसरीच्या तिप्पट असून एक संख्या दुसरीच्या काय आहे? तिप्पट. हां दोन्ही संख्यांची बेरीज 60 आहे. किती आहे? 100 आहे. आता बघा इथं मांडणी महत्त्वाची आहे. शाब्दिक उदाहरण आहे. अगोदर समीकरण तयार करावं लागेल आणि मग पुढे जावं लागेल. इथं काय करायचं आता? पट म्हणजे काय? गुणिले. हे मान्य आहे. चला मग आता संख्या किती आहेत? 2. 2 संख्या आहेत का? मग इथं आता कोणाला तरी अगोदर x मानावं लागेल. कारण दोन्ही संख्या माहीत नाहीत. माहितीत का दोन्ही संख्या? 2 संख्या त्याच्यामध्ये म्हटलंय की एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दुसरीच्या कशा आहे? तिप्पट आहे. मग दोन्ही माहीत नाही आहे. आणि आता इथे एकाच चलाने समीकरणाचे प्रकार असतात. एक चल, द्विचल समीकरण. आपल्याला हे सगळे एकचल समीकरणाने सोडवायचे. एकच चल मानायचा. वेगवेगळं x मानायचं आणि y मानायचे नाही. असं वेगवेगळे अक्षर मानायचे नाहीत. एकाच अक्षराने मांडणी करायची. बरोबर ना? हां मग आता बघा कोणाला x मानायचं? आता पहिलीला मानायचं का दुसरीला मानायचं? तर लक्ष द्यावं. वाक्यामध्ये बघायचं कोणाच्या. प्रश्नात प्रश्न विचारायचा. हां काय? कोणाच्या? कोणाच्या? दुसरीच्या. बघा इथं स्पष्ट म्हटलं दुसरीच्या तिप्पट आहे म्हणून दुसरीला x मानलं. बघा दोन्ही माहीत नाही पण अगोदर मानायचं कोणाला? अगोदर पहिल्याला एकाला मानावं लागेल. मग इला x मानलं का? झालं. चला झालं. एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दुसरीला काय मानलं आपण? x मानलं का? मग सांगा पहिली संख्या कशी येणार? पहिली संख्या कशी येणार? तिप्पट म्हणजे काय रे मित्रांनो?
गुणिला 3 म्हणजे 3x. हे मान्य का? पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. तिप्पट म्हणजे गुणिला 3. मग गुणिला 3 म्हणजे 3x. शिकलो का आपण? येते ना मानसी? हां, मग आता पुढं काय म्हटलं सांगा बरं. दोन्ही संख्यांची बेरीज म्हणजे 3x अधिक x इज इक्वल टू 100. झालं समीकरण तयार. हट्टीकर. लक्षात येत आहे? पहिली संख्या दुसरीच्या तीनपट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 100 आहे. किती आहे? 100 आहे. तर काय विचारलंय? तर काय विचारलं आपल्याला? मोठी संख्या कोणती? ठीक आहे. मग आता बघा, अगोदर समीकरण तयार केलं, मांडणी केली का? मांडणीनुसार समीकरण काय तयार झालं? 3x + x इज इक्वल टू 100. 3x अधिक x बरोबर 100. हे समीकरण तयार झालं. समीकरण कशानुसार तयार केलं? वाक्यानुसार. पहिली संख्या दुसरीचा कशी आहे? तिप्पट आहे. दुसरीला जिच्या म्हटलंय ना, कोणाच्या विचारायचं? तर दुसरीचा. दुसरीला x मानलं. पहिली संख्या त्याच्या तीनपट म्हणजे काय? 3x झालं. आणि दोघांची बेरीज 100 आहे म्हणून 3x अधिक x बरोबर 100. मग आता मला सांगा काय होणार? 3x अधिक x किती होणार? 4x बरोबर किती? 100. 4x बरोबर काय? 100. समजलं सर्वांना? मग 4x बरोबर जर 100 असेल तर आता मला सांगा पुन्हा x शोधायचं आहे. तर x बरोबर काय येणार? 100 भागिला 4. किती उत्तर येणार? 25. किती आलं? 25. आलं का? मग सांगा 25 उत्तर लिहिणार का? विचारलं काय भाऊ? मोठी संख्या ही कोणाची किंमत आली? x ची. मग x कोणाला मानले? दुसऱ्या संख्येला. दुसऱ्या संख्या काय आली? दुसरी संख्या 25. मग ही पहिली काय येणार? तिच्या तीनपट म्हणजे 25 त्रिक. मग मला सांगा मोठी संख्या कोणती येणार? 75 येणार. येणार का नाही? झालं उत्तर. झालं. आपल्याला अगोदर महत्त्वाचं समीकरण तयार करता येतंय का? समीकरण समजलं का सर्वांना? जमेल का? ठीक आहे. उत्तर काय आलं? 75. मोठी संख्या विचारली म्हणून. पुढे जाऊया. आता मागचा जो प्रश्न आहे ना, मागचा जो प्रश्न आहे सेम तोच प्रश्न आहे, फक्त शब्द चेंज आहेत बरं का. शब्द चेंज आहेत. मान्य का सर्वांना? वेगळं काहीही नाही आहे. समीकरणांमध्ये लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला शब्द वेगवेगळे बदल झालेले असणार आहेत, पण मांडणी बघा समीकरण तेच येणार. समीकरण बदलणार नाही. आता विचारलं काय बघा प्रश्नामध्ये काय आहे? एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट. बरोबर प्रश्नांच्या दुप्पट काय आहे तर मित्रांनो? उत्तर चुकले. म्हणजे दोन प्रकारचे प्रश्न आहेत का? एक बरोबर आलेले प्रश्न आहेत आणि एक आहेत चुकीचे आलेले प्रश्न आहेत का? चला, पण त्याच्यात काय म्हटलंय? बरोबर प्रश्नांच्या दुप्पट चुकीच्या प्रश्नांची उत्तर आहेत का? हो की नाही? 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असणार आहेत? म्हणजे दोन्ही मिळून कितीत मग? 51. त्याच्यात असं म्हटलंय की बरोबर प्रश्नांच्या उत्तराच्या दुप्पट प्रश्न चुकीच्या उत्तरांचे आहेत का? झालं. मग आता मला सांगा कोणाला x मानणार? प्रश्नात विचारायचं कोणाच्या दुप्पट आहेत? बरोबर प्रश्नांच्या दुप्पट आहेत. बघा बरोबर प्रश्नांच्या दुप्पट आहेत. प्रश्नात प्रश्न विचारायचं कोणाच्या? बरोबर प्रश्नांच्या दुप्पट. म्हणून बरोबर प्रश्नाला काय मानलं रे दादा? याला x मानलं का? तर बरोबर प्रश्नांच्या दुप्पट काय रे? दुप्पट प्रश्नांची उत्तर चूक येते म्हणजे दुप्पट प्रश्न. मग मला सांगा x जर बरोबर आले तर त्याच्या दुप्पट उत्तर चुकतायत म्हणजे काय? 2x. चुकीचे जे चुकले ना उत्तर ते 2x आहेत. किती आहेत? मग मला सांगा पुढं काय दिलंय? तर 51 प्रश्नांपैकी म्हणजे दोन्ही मिळून काय रे? 51. काय करणार इथे मग सांगा? हां, प्लस x की नाही? दोन्ही मिळून किती आले पाहिजेत? 51. मग हे समीकरण मला सांगा मागचं आणि हे समीकरण वेगळं आहे का? तेच आलं की नाही? शब्द जरी बदलले पण समीकरण तेच आलं का नाही? प्रश्न असतो की नाही असा? लक्षात येत नाही सर्वांना? मग सांगा कसं सोडवणार? या दोघांची बेरीज होणार. x अधिक 2x झाले किती? 3x. 3x बरोबर किती? 51. मग x बरोबर किती? हा गुणिला तो 3 तो भागीला 3 झाला.
मग 51 3ने भागलं म्हणजे काय, 3 1 3, उरले 2, 3 7 17, त्रिक 51 होतात की नाही. मग एक्सची व्हॅल्यू किती आली, 17. एक्स म्हणजे कोणाला मानले आपण, बरोबर प्रश्नांची उत्तर आहेत बघा. बरोबर प्रश्नांची उत्तरे किती आहेत, 17. विचारलं काय तिथे, तेच विचारलंय. किती प्रश्न बरोबर आले असणार, किती प्रश्न बरोबर आलेत, 17. म्हणजे चुकले किती, 34. 34 आणि 17 51 होणार की नाही. समजलं सर्वांना. समीकरणं तयार करता येत आहेत, ते सोडवता येतील, जमतील सर्वांना. छानसा सराव आज दिवसभरात करायचा आहे. खूप महत्त्वाचा प्रकार आहे हा. हे तुम्हाला पुस्तकात कुठं दिसणार नाही. पुस्तकामध्ये ना प्रकरण दिसणार, शाब्दिक उदाहरणे, समीकरण नावाचं प्रकरण तुम्हाला कोणत्याच पुस्तकात दिसणार नाही. बरोबर आहे की नाही. हे प्रत्येक प्रकरणातले शाब्दिक उदाहरणं आपण चेक करायचे, काढायचं आणि त्याचं समीकरण आपल्याला तयार करता येतं का. समजते मी काय म्हणतोय. हे प्रत्येक उदाहरणात असणार, स्पेशल प्रकरण नाही. प्रत्येक प्रकरणामध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणं असतात की नाही. मग ती मांडणी आपण शिकतोय आज. याच्या पुढे आता प्रत्येक प्रकरणामध्ये मला स्पष्टीकरण देण्याची गरज नको असली पाहिजे. तुम्हाला दिसलं शाब्दिक उदाहरण दिसलं की त्याची मांडणी लक्षात आली पाहिजे. याची मांडणी कशी करावी. मी तुम्हाला गणितातली किमया सांगतोय. गणितामध्ये वेगळं काही नाही आहे. समीकरण तयार झाल्यावर काय दिसतं, एक तर बेरीज येणार, एक तर वजाबाकी येणार, एक तर गुणाकार येणार, एक तर भागाकार येणार. याच्यापेक्षा वेगळं दिसणार काय. महत्त्वाचं काम आहे ते समीकरण तयार करणं. समीकरण दिसत असेल तर तुम्ही लगेच अटॅक करणार, बाबा आता काय करायची पुढची प्रोसेस. पण पहिलं काम तर समीकरण आहे ना. समीकरणच तयार करता येत नाही म्हणून आपला प्रश्न सोडवता येत नाही. तुम्हाला बेरीज जमते, वजाबाकी जमतो, हे नियम समजले तुम्हाला, आता ट्रान्सफर कसे करायचे. पण पहिलं काम आता समीकरण तयार करतात, ती मांडणी जमली पाहिजे. समजते सर्वांना. चला, एका संख्येला 2ने भागण्याऐवजी 2ने गुणले असता उत्तर 8 आले तर येणारे उत्तर काय असणार. प्रश्न मजेदार आहे आणि हा सुद्धा विचारला जाणारा प्रकार आहे. मग इथं बघा, आता इथं दोन गोष्टी. एका संख्येला, ती संख्या माहिती का, तिला काय मानलं. मग बघा आता एक्स मानलं. मग त्या संख्येला 2ने भागण्याऐवजी म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, योग्य कृती. बघा बरं, योग्य कृती कोणती होती, आपण तिला 2ने भागायचं होतं. काय करायचं होतं, पण भागण्याच्या ऐवजी काय केलं आपण, काय चूक केली, तर त्या संख्येला मी 2ने गुणून टाकलं. काय केलं भाऊ, मग 2ने गुणलं म्हणजे काय, एक्स गुणिला 2ने गुणलेले असता उत्तर काय आलं, म्हणजे एक्स गुणिला 2 = 8 आलं का. मग विचारलं काय, तर येणारे उत्तर म्हणजे योग्य उत्तर काय असलं पाहिजे. 2ने गुणलं 8 उत्तर आलं तर येणारं उत्तर काय होतं, बरोबर. मग अगोदर काय शोधावी लागेल, अगोदर इथून ती संख्या शोधावी लागेल की ज्या कोणत्या संख्येला 2ने गुणल्यावर 8 येतंय. मग सांगा, ती संख्या शोधायची असेल तर हा जो गुणिला आहे ना, 2ने गुणल्यावर 8 येतंय ना, मग त्या 2ने या 8ला भाग देऊन टाकू. दिला की नाही, समजला का सर्वांना. मग बघा, हा गुणिला 2 इकडे भागीला झाला, 8 भागीला 2 केलं तर काय आलं, 4. म्हणजे ती संख्या कोणती होती, 4 होती. उत्तर 4 लिहायचंय का, नाही 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 नाही, आपल्याला येणारं उत्तर काय विचारलं, येणारे उत्तर काय असेल, बरोबर आहे ना. ती संख्या 4 आहे, समजलं का. मग संख्या 4 आहे, मग येणारं उत्तर काय असलं पाहिजे होतं आपलं, तर त्या 4ला काय केलं पाहिजे, योग्य कृती कोणती, मग 4 भागीला 2. 4ला 2ने भागलं म्हणजे काय, 2. येणारं उत्तर आपलं 2 असलं पाहिजे. समजलं का. एका संख्येला 2ने भागण्याऐवजी 2ने गुणले म्हणजे चूक काय केली आपण, 2ने गुणलं तर काय आलं उत्तर, 8 आलं. तर येणारं उत्तर आपलं काय होतं. मग येणारं उत्तर काढण्यासाठी अगोदर ती संख्या शोधली पाहिजे ना. मग ती संख्या आता इथून शोधणार का, कारण की हे पूर्ण माहिती ना. 2ने गुणल्यावर उत्तर काय येतंय, 8 येतंय. मग गुणिला 2 = काय आलं, काय 8 आहे. मग त्याच्यावरून ती संख्या शोधली, काय आली ती संख्या, 4 आली. आली का नाही 4. मग ती संख्या 4 आली. मग आता योग्य कृतीत टाका ती 4ला काय 2ने भागलं पाहिजे. आपण गुणलं होतं, मग योग्य कृती कोणती आहे, भागलं पाहिजे. मग 4ला 2ने भागल्यावर उत्तर काय, काय मित्रांनो, 2. म्हणजे याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 उत्तर लिहावं लागेल. किती जणांना समजला प्रकार. हा खूप महत्त्वाचा आहे आणि विचारलाच जाणारा प्रकार आहे. ठीक आहे, चला.
लक्ष द्या, एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8ने भागल्यास भागाकार 2 येतो. इथे हे बघा लक्षात ठेवा, इथे भागल्यास बरं का, भागल्यास भागाकार एक शब्द राहिला आहे, म्हणजे इथे 8ने भागल्यास भागाकार 2 येतो. ठीक आहे, मग बघा इकडे लक्ष द्या. मग आता ही पुन्हा मांडणी करायची. काय करायची आहे? मांडणी. जमेल आता? जमेल का? बघा कसं. एका संख्येतून, ती संख्या माहिती भाऊ, तिला काय मानलं रे दादा? तिच्यातून काय करून, म्हणजे काय, वजा 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला, ही वजाबाकी माहिती का? माहीत नाही. मग समीकरण त्यालाच तर म्हणतो, माहीत नाही ना तरी पण मांडणी जमली पाहिजे की बाबा मी अगोदर वजाबाकी केली, करून टाकली. एका संख्येतून 8 वजा करून म्हणजे उत्तर काय येणार? तर x - 8 असणार आहे. गणिती मांडणीमध्ये माझं उत्तर काय आहे? म्हणजे जर तुम्हाला असं आलं की एका संख्येतून 8 वजा करून येणारे उत्तर काय असेल, काय असेल, तर खाली पर्याय दिले x 8, x - 8 आणि काय 12 असं काहीतरी दिलं, तर उत्तर काय आलं पाहिजे तुमचं? x - 8. बस हेच उत्तर असणार. जे म्हणजे एक्सची किंमत जी काही असणार बाबा त्याच्यातून 8 वजा केलं, हे उत्तर माझं असणार आहे. हे मला सांगता आलं पाहिजे. गणितामध्ये लक्षात ठेवा, हे उत्तर अपेक्षित असतं. तुझं प्रॉपर उत्तर कोणतं आहे? तर x - 8 आहे. मला माहीत नाही सर, मला माहीत नाही एक्सची किंमत काय असणार आहे, पण एक्सची किंमत तुम्ही जी घेणार त्याच्यातनं 8 मायनस केल्यावर जे उत्तर येणार ना, ते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मान्य का सर्वांना? समजलं का? एका संख्येतून 8 वजा करून, ती संख्याच माहीत नाही ना, ती संख्या तुम्ही घ्या सर, 100 घ्या, तर 100 वजा 8 काय? 92 उत्तर येणार. एक्सची किंमत 1000 घ्या, 1000 वजा 8 992 उत्तर असणार. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? जसं ते आपण बिरबलाच्या आणि कोणाच्या गोष्टी, अकबराच्या गोष्टी ऐकत असतो, बिरबलचं एक प्रॉपर उत्तर त्याचं असायचं. मग तसं आपलं गणितामध्ये हे उत्तर अपेक्षित आहे. तुला ती संख्या माहीत नाही ना, की बाबा तुला प्रश्न विचारला, अरे दादा सांग की एका संख्येची 8 पट किती असणार आहे? मग आपण काय उत्तर देणार? सर 50 असणार. कसं काय 50 असणार? ती संख्या माहिती का तुला? मग सांग काय उत्तर देणार तू? बस 8x उत्तर येणार. म्हणजे एक्सची किंमत जी काय असणार ती टाका, या समीकरणात तुमचं उत्तर येणार आहे. हे अपेक्षित आहे की नाही? मान्य सर्वांना? मग इथं बघा, आता ही आपली गणिती मांडणी झाली. कोणत्या संख्येतून? ती संख्या माहिती आहे, तिच्यातनं काय 8 वजा करून लिहिलं x - 8. 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला काय, म्हणजे कोणाला भागायचं? 8ने. एक्सला भागायचं का? 8ला भागायचं का? नाही. तर येणारी जी वजाबाकी दोन्ही मिळून त्या वजाबाकीला 8ने भागा. समीकरणाची मांडणी बघा. एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8ने भागलं तर उत्तर काय? येणारा भागाकार हा 2 येतो. समीकरण समजलं का सर्वांना? तयार झालेलं समीकरण तयार केलेलं समजलं का? कोणत्या संख्येतून तिला काय मानलं? एक्स मानलं. कोणत्या संख्येतून x? तर x मधून 8 वजा करून म्हणजे -8. येणाऱ्या वजाबाकीला म्हणजे जे उत्तर येणार त्याला काय केलं? 8ने भागलं. भागलं म्हणजे काय? भागीला हे चिन्ह देऊ शकतो ना आपण, तर भागीला 8. येणारा भागाकार म्हणजे काय? इज इक्वल टू, उत्तर काय आलं पाहिजे? 2 आलं पाहिजे. चला मग आता काय, तर ती संख्या कोणती? संख्या कोणती म्हणजे काय? ही एक्सची किंमत विचारली, मग कशी शोधणार? हे पण आपण काय समानतेमध्ये शिकलोयत. आपण शिकलोयत का नाही? अगोदर कोणती संख्या बाजूला जाईल? कोणता? 8 भागाकार. काय नियम सांगितलाय? लांबची संख्या अगोदर जाणार. कोण जाणार? लांबचा. म्हणजे हा लांबचा जो भागीला 8 आहे ना तो जाणार. 2 8 आहेत, पण हा का हा? हा. चला मग सांगा कसं होईल? तर x - 8 इज इक्वल टू, हा 8 इकडे भागीला आहे, तो इकडे गुणिला म्हणजे 2 गुणिला 8. मग 8 झाले किती? 16. मग आता एक्सची किंमत काढायची की नाही? मग सांगा कसं येणार एक्सची व्हॅल्यू? हा -8 आहे का नाही? 8 तो आता इकडे काय होणार? +8. समजलं? -8 काय झाला? +8 झाला. मग +8 झाल्यावर काय उत्तर येणार? तर x इज इक्वल टू 16 आणि 8 झाले किती? 24. ती संख्या कोणती आहे? 24. चेक करायचं असेल तर करा. हे बघा लक्षात द्या, चेक करू ना आपण. 24 बघा, 24 वजा 8, 24 मधून 8 वजा करा 16. 16ला 8ने भागा,
येणाऱ्या वजाबाकीला काय 8ने भागलं तर येणारा भागाकार 2 येतोय का नाही? म्हणजे ती संख्या बरोबर आहे की नाही 24. 24च्या जागेवर दुसरी संख्या घेऊन बघा येतं का उत्तर. पर्यामध्ये असणार तुमचे काहीतरी 32 असणार, 40 असणार, 64 असणार. 32 घ्या. 32ला बघा, 32ला 8 वजा करा. 32मधून 8 वजा केले तर 24. 24ला 8ने भागा तर भागाकार किती येतोय? 3 येतोय. इतर कोणती संख्या टाकून तुमचा भागाकार 2 येणार नाही. किती जणांना समजतंय? क्रिश, किरण, शुभम. किरण कुठे आहे? नाही. बरं, जमेल का? सोडवा. चला सोडवा. आता एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8ने भागल्यास भागाकार 2 येतो. हा ऐका आता. प्रश्न तोच आहे पण ॲड झालाय ना. आहे का? प्रश्न मजेदार आहे. MP करून घ्या. आता बघा, येणाऱ्या संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8ने भागला तर भागाकार 2 येतो. तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4ने भागले तर भागाकार किती येईल? समजलं का? हां, मग कसं शोधणार आहे? हे बघा, एका संख्येतून 8 वजा करून 8ने भागलं तर भागाकार 2 येतोय ना. पण त्याच संख्येला जर 4 वजा करून 4ने भागलं तर उत्तर काय येणार आहे? बरोबर. मग इथं बघा, इथं याच्यासाठी काय शोधलं पाहिजे? अगोदर ती संख्या शोधली पाहिजे. संख्या शोधली पाहिजे का नाही? मग ती संख्या मागच्या उदाहरणात शोधली आपण, किती आली आहे? पण तरी आपण काय करू? पहिल्या याच्यानुसार बघा, एका संख्येतून 8 वजा करून मूळ संख्येला काय मानलं रे भाऊ? मूळ संख्येला x मानलं. ठीक आहे. मग 8 वजा करून 8ने भागलं तर भागाकार 2 आलं. मग ती संख्या शोधण्यासाठी हा भागीला 8 काय झाला? गुणिला झाला. 8 झाले किती? 16. -8 इकडे काय झाला? +8 झाला. मग 16 आणि 8 झाले किती? म्हणजे मूळ संख्या काय आली? इथपर्यंत. बघा, हे लक्षात ठेवा, इथपर्यंतचं झालं. आता झालं का? आता त्याच्यात ॲड काय झालंय? त्याच्यात काय ॲड झालं दादांनो? मूळ संख्येतून. म्हणजे मूळ संख्या किती? आता 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 x लिहायची गरज आहे का? आता लिहायची गरज नाही. शोधलं की नाही आपण 24. मग मूळ संख्येतून 4 वजा करून म्हणजे 24 वजा 4 येणाऱ्या वजाबाकीला काय 4ने भागायचं. मग 24 वजा 4 किती? 20. 20ला 4ने भागलं तर काय उत्तर येईल? 5. काय उत्तर लिहावं लागेल? किती जणांना समजलं? खूप महत्त्वाचं आहे बरं का, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात आलं? बघा, प्रश्न आता लेवल वाढली पण तुम्हाला सहज समजते का? कारण आपण एकाकडनं आलो. एक एक टप्पा आपण पुढे गेलो. हट्टीकर, परसोडेकर, चला. जमेल? आता जमेल का? प्रयत्न करा. चला, तुम्ही प्रयत्न करून बघा जमतंय का. भाऊसाहेबांना कॉल करायचा. दररोज लेट होते तू. हो ना, कॉल करायचं. काय मला ते विचारतो ना त्यांना. कारण असेल ना त्यांच्याकडे, त्यांना विचारतो ना मी. त्यांनी सांगितलं की बाबा कारण होतं. घडतंय का ते? आलं का? चला बघा, लक्ष द्या. आता प्रश्न मजेदार आहे. 48 मधून कोणती संख्या वजा करावी? कोणती संख्या माहिती का? माहिती का रे दादा? 48 मधून कोणती संख्या म्हणजे माहित नाही. मग कसं करणार? 48 वजा x मायनस केली म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग देऊ.
त्याच संख्येने म्हणजे कोणत्या? एक्सने. या वजाबाकीला एक्सने भागलं. बघा 48 मधून कोणती संख्या वजा करावी, म्हणजे येणाऱ्या वजाबाकीस त्याच संख्येने म्हणजे एक्सने भागलं तर भाग दिला असता भागाकार किती, म्हणजे इज इक्वल टू 5 उत्तर आलं पाहिजे. किती जणांनी समीकरण तयार केलं हातवरती प्रामाणिकपणे? हे अगोदर तयार झालं होतं का? हे तयार झालं पाहिजे. झालं तर तयार. मग सांगा आता समीकरण सोडवायचं आहे. कसं सोडणार? हा भागीला एक्स येतो, काय होणार? म्हणून बघा 48 वजा एक्स बरोबर हा जो भागीला एक्स होता तो काय झाला? गुणीला एक्स झाला. मग 5 गुणीला एक्स आपण 5x लिहू शकतो की नाही? लिहू शकतो का? मग हा झाला 5x. मग आता मला सांगा एक्स एक्स एका बाजूला करावे लागतील का नाही? मग हा -x येतो, इकडे काय होणार भाऊ? +x. म्हणून इकडे 48 एकटा राहणार. हा -x इकडे झाला +x. झाला की नाही? मग 5x आणि x झाले किती? किती? 6x. मग 6x बरोबर किती? 48. मग x ची किंमत काढायची असेल तर हा 6 कसा आहे? गुणीला आहे, तो आता तिकडे पाठवायचा. तर 48 भागीला काय? 6. 6 8 48. काय आलं उत्तर? चेक करायचं का? करून बघा. बघा 48 मधून 8 वजा करा 40. 40ला 8 ने भागा. 8 पंचे भागाकार 5 येतोय का नाही? येतोय का नाही? झालं. आता हा दादा हा प्रश्न तुम्ही पर्यायावरनं पण जाऊ शकतात. ऐका, लक्ष द्या भाऊ, आपण समीकरण प्रकरण शिकतोय. हे समानतेमध्ये डायरेक्ट पर्यायाकडनं जायचं कसं ते पण शिकवलंय का नाही? 48 मधून कोणती संख्या वजा करावी चेक करा. 48 मधून 5 वजा करा बरं. 43. येणाऱ्या वजाबाकीला 5 ने भागलं म्हणजे त्याच संख्येने भागलं तर भागाकार किती आला पाहिजे? इथं पॉईंटमध्ये येईल का 5 उत्तर? म्हणजे 5 कमी करू शकतो का आपण? नाही. 48 मधून 3 कमी करा बरं. 45. 45ला त्याच संख्येने म्हणजे 3 ने भागलं 15 उत्तर येते. 5 येईल का? नाही येणार. पुढे जाऊया. 12 कमी करा. 48 वजा 12 36. 36ला 12 ने भाग द्या. 12 36. भागाकार किती आला पाहिजे? म्हणजे आपलं 12पंती संख्या नाही आहे. मग 48 मधून कोणती संख्या? मग 8 मानूया. 48 वजा 8 किती? 40. येणाऱ्या वजाबाकीला काय म्हटलं? त्याच संख्येने म्हणजे काय? पुन्हा 8 ने भागलं तर 8 48 वजा 8 40. 40 भागीला 8 8 पंचे 40. बघा भागाकार 5 आला आपला. समजलं का? पर्यायकडनं सुद्धा उत्तर जमलं पाहिजे. लॉजिक काय म्हणतंय समजतंय का सगळ्यांना? दादा मागे, किरण, सगळ्यांना प्रत्येकाला समजलं पाहिजे. हां, आणि प्रत्येक वेळेस मागेच बसायचं असं नाही. आलं म्हणजे पुढं बसून घ्यायचं. बेंच जिथं दिसला तिथे प्रत्येकाला समजलं पाहिजे. तुम्ही विचार केला तर असं नाही आपलं पहिलं वर्ष आहे, सुरुवात आहे, मी आत्ता 12वी पास झालो आणि यावर्षी लागेल का नाही हा विचार नाही करायचा. तुम्ही किती वेळ अभ्यास करतायत, किती वर्ष केलं याला महत्त्व नाही आहे. तुम्ही कसा अभ्यास करतायत त्याला खूप महत्त्व आहे बरं का. एखादा मुलगा असणार आहे तो फक्त 2 तास 3 तास दिसणार सुद्धा नाही अभ्यास करताना, तो सुद्धा नोकरी लागून पुढे चालला जाईल. आणि आपण पूर्ण दिवसभर बसलोय पण दिवसभरामध्ये 4 तास गप्पांमध्ये जात असणार, बरोबर आहे की नाही? 2 तास फक्त टाईमपासमध्ये रील्स ऐकण्यामध्ये आणि मोबाईलमध्ये जात असणार आणि उरलेला 4 तास अभ्यास करत असणार. तर 4 तासामध्ये पुन्हा फक्त रट्टा किंवा टाईमपास करत असणार. डोक्यामध्ये हात शिरलं नसणार. 10 सोडून 100 पानं वाचले पण त्या 100 पानांमध्ये 4 वाक्य जर डोक्यात गेले नसणार तर त्या दिवसभर बसायला अर्थ नाही आहे. तो क्वालिटीचा अभ्यास झाला पाहिजे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. दररोज 4 प्रकार फायनल म्हणजे फायनल, कसलाही विचारला तो फायनल झाला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, ज्याचं ग्राउंड चांगलं आहे त्याने थोडं अभ्यासाकडे लक्ष द्या. अभ्यास चांगला असेल ग्राउंडकडे लक्ष द्या. येणारं वर्ष हे माझं आहे. पुढचं 50 वर्ष माझे सुखाचे काढायचे आहेत मला. म्हणून हे पुन्हा 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 आठवण करून द्यायची. आणि आज मला वेळ येतो उद्या मिळणार हे निश्चित नाही. मी कालही स्टोरी सांगितली होती. तुमच्या हातातला दिवस तो आजचा पक्का आहे, उद्या माहीत नाही आहे. उद्या माहिती कोणाला? उद्या कोणालाच माहिती नाही दादा. आज मी इथे उद्या नसणार असणार याची शाश्वती नाही आहे. आहे काय शाश्वती? आहे कोणी असा अमरपट्टा बांधलेला? एकही नाही आहे.
जगाच्या याच्यावर कोणी नाही. अगदी तो मायकल जॅक्सन, माहिती मायकल जॅक्सन नाव ऐकलंय का? त्याने अक्षरशः मोठी फौज उभी केलेली की मी मरणार नाही, मला मरायचं नाही आहे. फौज उभी केलेली, दिवसाला खर्च त्याचा करोडो रुपयाचा असायचा, एवढी मोठी फौज होती त्याची. डॉक्टर्स एकदम जो सगळ्यात श्रीमंत डॉक्टर, हुशार डॉक्टर आहे, त्या डॉक्टरांना एक नाही असे स्पेशल म्हणजे हृदयाचा वेगळा, बरोबर आहे की, डोळ्यांचा वेगळा, हाताचा वेगळा, कानाचा वेगळा, प्रत्येकाचा स्पेशालिस्ट डॉक्टरांची फौज उभी केलेली. त्यांनी फक्त लक्ष द्यायचं, बाबा काय माझे ठोकीबरोबर प्रॉपर चालू आहेत का नाही, सगळं काम वर्क करतंय का नाही. पण तो कुठं गायब झाला ते समजलं. आकडे एकालाही विचार करा तुम्ही. आणि आपण कुठं लागतो? आपला निश्चित जो पक्का तो आत्ताचा आहे, वर्तमान आहे तुमचा. आपल्या हातातला निश्चित वेळ कोणता आहे? तो आजचा आहे. उद्या काहीच सांगता येत नाही. उद्या आईवडिलांनी सांगितलं बाबा तुझा वेळ संपला आहे, उद्या काय पुन्हा कोरोना लागला, 4 वर्षे गेले, काय सांगताय? निश्चित आहे का? काही निश्चित नाही. हे लक्षात ठेवा. तुमच्या हातातला तो आजचा वेळ आहे. त्या आजच्या वेळेचा सदुपयोग करा. तुम्ही म्हणत असणार बाबा माझ्याकडे वेळ आहे, काही अडचण नाही आहे, हे चुकीचं आहे. अशा व्यक्तींच्या आयुष्यात काहीच घडत नाही, काहीच होत नाही. जो आजच्या वर्तमानामध्ये जगतो तोच पुढे जातो, तोच पुढे जातो. आजच्या वर्तमानामध्ये तुमची कृती काय, आता मी काय करतोय याच्यावर तुमचं भविष्य ठरणार आहे. मी करणार हे जे म्हणतं की नाही विजय रे, ते विजय बोलणाऱ्यांचं 5 वर्ष विजयमध्ये आपल्याला माहिती आहे चालले जातात की नाही. म्हणून पुन्हा म्हटलं जातं कल करे सो आज कर, आज करे सो अभी. हे वाक्य कशासाठी? हे त्याच्यासाठी आहे जो आज याच्यावर विश्वास ठेवतो, आज माझ्या हातात आहे ते मी करणार आहे, तोच खरा विजेता आहे. बाकी दुसरं काही नाही बरं का. गुणवत्ता असणारे पोरं नाही आहेत का? प्रत्येकामध्ये गुणवत्ता असते. हुशार पोरांपेक्षा हे बिचारे मेहनत घेणारे पोरं कधी पुढे चालले जातात. सस्या आणि कासवाची गोष्ट माहिती का नाही? ससा आणि कासवाची गोष्ट माहिती का नाही? तुमच्यामध्ये सुद्धा बरेचसे ससे असणार, पण बाकीचे कासवं त्या तुमच्या सस्यांपेक्षा कधी पुढे चालले जातील ते तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला हेच वाटणार की बाबा माझा स्पीड जोरदार आहे, मी केव्हाही उठलो तरी मी रेस जिंकणार आहे. पण या आहिरभावामध्ये तो कासव, त्या कासवाचं एकच वैशिष्ट्य कोणतं? मला थांबायचं नाही आहे, मी चालत राहणार आहे. माझा स्पीड जरी हळूवार असला, माझा कासवाचा वेग जरी असला, पण तरी मी थांबणार नाही, तो रेस जिंकणार आहे. आणि 100% ते उदाहरणं आपण आपल्या अवतीभोवती बघितलेल्या आहेत, बघत असतो का नाही? काय चालतं परसोडेकर? दोघांनी उभं राहायचं. तर लक्षात ठेवा, हे आपल्या अवतीभोवती बघत असतो. म्हणून माधुरीताई दीदी, प्रत्येकाने लक्षात ठेवा, प्रत्येक क्षण जो आहे तो वर्तमानामध्ये जगत असला पाहिजे. वर्तमानामध्ये आपल्याला झोप लागायला नको. तुम्ही भविष्यामध्ये अंधार पडला तर 100% तुम्ही झोप घ्या. परंतु जर समजा आताच्या आपण आपल्या वर्तमानामध्ये नेहमी जर झोपेचं सोंग घेऊन जर आपण जगत असणार तर आपलं काहीही कधीही चांगलं होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात ठेवायची. आपला वेग जरी कासवाचा असला तरी पण आपण सस्यापेक्षा पुढे जाऊ शकतो. सस्याचा वेग असला तर आपण लक्षात ठेवा, आपण त्या सस्यासारखं करायचं नाही आहे, आपण चूक करायची नाही आहे. आपला वेग चांगला असेल तर आपण लक्षात ठेवा, आपण डायरेक्ट रेस जिंकायचे आणि मगच थांबायचं. एवढं प्रत्येकाने म्हणतोय मी, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. आपलं मागच्या आठवड्याला जे शिबिर झालं ते आता विसरायचं नाही आहे. आपल्या ज्या चुका आपल्याला त्या दिवशी कसं वाटत होतं, त्या दिवशी रडू वाटत होतं, त्या दिवशी वाटणारा क्षण आठवा की बाबा आपलं मी या क्षणाला आहे ते विसरायचं नाही. आपण लगेच संध्याकाळ झाली की विसरतो, 2 दिवस झाले की विसरतो. आज तुम्ही विसरले असणार, पण त्या दिवशी वाटणारा तो विचार करा. ज्याचं ग्राउंड चांगलं होतं त्या दिवशी पेपरमध्ये येत नव्हतं, त्यावेळेस त्याला वाटत होतं की अरे बापरे माझं ही कंडिशन आहे. धावताना 800 मीटर धावता येत नव्हतं, 1600 मीटर धावता येत नव्हतं, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये विचार सुरू होता उद्या जर भरती पडली तर काय होणार आहे, ते विसरू नका. आता पुढच्या 2 आठवड्यानंतर पुन्हा आपलं शिबिर जेव्हा होणार त्यावेळेस 40पेक्षा जास्त मार्क्स प्रत्येकाला असले पाहिजे. ग्राउंडमध्ये 40च्या खाली मी उतरणार नाही हे पण घाला. हा पण लक्षात ठेवा. काही करून मी 40च्या वरती गेलो पाहिजे आणि लेखीमध्ये माझे मार्क्स 10 वाढले पाहिजेत, 10 मार्क्स वाढलेच पाहिजेत. मग त्याच्यासाठी एक दिवसाचा हिशोब करावा लागेल. आज मी दिवसभरामध्ये काय करणार आहे, हा शेड्यूल तुमच्या हातामध्ये असत नाही तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला दिशा प्राप्त होणार नाही. नाहीतर दिवसामागे दिवस चालले जातील, दररोजचा दिवस जाणार.
दररोजचा दिवस जाणार, लक्षात ठेवा. आणि अशा दिवसांची संख्या 1 नाही 100 होऊन जाईल तरी तुम्हाला कळणार नाही. पण नियोजन असलं आज दिवसभरामध्ये मला एवढे मार्क्स आहेत, पुढच्या वेळेस मला 10 मार्क्स वाढले पाहिजेत. मग ते 10 मार्क्स कोणते वाढवणार, तर ते 10 प्रकरणं काढायचे. हे 10 प्रकरणं मी आता कंप्लीट करणार. त्याच्याशिवाय मी झोपणार नाही, त्याच्याशिवाय मी पुढे जाणार नाही, दुसऱ्या अभ्यासाला हात लावणार नाही. हा तुमचा, हे लक्षात ठेवा, हे सगळा शेड्यूल जोपर्यंत करत नाही हा वर्तमानात जगणारा व्यक्ती असतो. हा वर्तमानात जगणारा व्यक्ती. आणि जो फक्त निगेटिव्ह बोलतो, समस्येबद्दल बोलणार, पण त्या समस्येचे उकल शोधणार नाही. इथं पण तेच लक्षात ठेवा. आपल्याला समीकरण तयार करता आलं पाहिजे, समस्या त्याचं उत्तर शोधायचं आहे, पण त्या शोधण्यासाठी आपल्याला अगोदर तो माइंड मॅप तयार असला पाहिजे, कागदावर उतरवता आलं पाहिजे. ते उतरवता आलं आणि मग त्याच्याकडे आता ती सोडवायचं कसं हे आपल्यालाच विचार करणे. तुम्हाला कोणीही वेगळं येणार नाही. कोणीतरी बाहेरचा व्यक्ती येईल आणि तो जादूची कांडी फिरवणार असं काहीही नसतं. आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, स्वतःलाच मरणं असतं. स्वतःला म्हणजे मेहनतीला पर्याय आहे का, तो नाही. आणि हे पुन्हा पुन्हा विसरू द्यायचं नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा जेव्हा शांत बसा हे सांगावं लागतं, याचा अर्थ तुम्ही ते विसरतायत. तुम्ही ते विसरलात. माझं ग्राउंड किती होतं, मागच्या वर्षी भरतीतनं 4 मार्क्स राहिलो त्यावेळेस माझे रडणारे आयुष्य तुम्ही विसरलेत, हे सांगावं लागतं. याचा अर्थ तुम्ही विसरलायत असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा कोणीतरी लागलेलं वर्दीत बघितलेलं, त्याच्या अंगावर गुलाल बघितलेले, त्यावेळेसचे दिवस आठवा की तुम्हाला मनामध्ये काय विचार आलेला की माझ्या सुद्धा अंगावर गुलाल आला पाहिजे, मी सुद्धा लागलो पाहिजे, माझं हे अशी. तो दिवस आठवत तुम्ही सगळं ते विसरतात. मनाला विचारा. जेव्हा तुम्ही बोलतात कोणीतरी सांगताना त्यावेळेस तुम्ही ते विसरलेलं असतं, तो क्षण विसरलेला असतो. आणि मग असं कोणीतरी सांगितलं का ते पुन्हा आठवण येते, पुन्हा अजून 10 मिनटं तुम्ही त्या याच्याने लागणार, पण पुन्हा लक्षात ठेवा, पुन्हा तो वेळ गेला आहे त्या कंडिशनला येणार. त्या मुलाकडून काही होणार नाही. आणि ज्याला तो क्षण पुन्हा पुन्हा कायमस्वरूपी आठवण राहतो ना, हे मी सांगितलेलं बोललेलं, तो व्यक्ती विजेता होतो. आणि तो कधी पुढे चालला जाईल ते समजणार नाही. इथं बसलेला प्रत्येक मुलगा लक्षात ठेवा, तुमची स्पर्धा ही, इथं मुलं फक्त 125 मुलं आहेत, जागा 13,000 जागा आहेत. तुमची स्पर्धा इथे एकमेकांशी का, अजिबात नाही. तुम्ही प्रत्येक लागू शकतोय, जागा तेवढा आहेत, प्रत्येक मुलगा लागू शकतोय. पण त्याच्यासाठी आपलं हे नियोजन असलं पाहिजे, ही वाटचाल असली पाहिजे, डोळ्यात तेच स्वप्न असलं पाहिजे, नेहमीच स्वप्न असलं पाहिजे डोळ्यात. ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज, आठवण करून देण्याची गरज नको असली पाहिजे. माधुरी, झोपता अजिबात नको. रटाळ वानं जरी लेक्चर असलं तरी माझं ते डोळे म्हणजे डोळे, नजर माझी त्या फळ्याकडे आणि त्या प्रश्नाकडे असणार आहे. झोप लागते याचा अर्थ तुम्ही स्वप्न विसरतात. ज्याचं डोळ्यात स्वप्न आहे ना त्याला कधी झोप लागणार नाही, आणि त्याला पुन्हा सांगण्याची अजिबात गरज नसणार. तुम्हाला पुन्हा, मला त्याची खंत वाटते. गायकीची मुलं करतात, फक्त हे 8-10 मुलं, हे तुमच्यासाठी लक्षात ठेवा, असं करू नका. हे समजलं. या सगळ्या प्रश्नांचा सराव करा. 10 मार्क्स वाढले पाहिजेत, हे नियोजन असलंच पाहिजे. चेक केला आपण पर्यायकडनं सुद्धा करू शकतोय. समीकरण तयार करून सगळा सराव करायचा, पुढे गेलं पाहिजे. चला आता हे सोडवा. पर्यायकडनं सुद्धा जाऊ शकतायत, मांडणी पण करू शकतायत. दोन्ही पद्धतीने आपल्याला उत्तर आलं पाहिजे. दोघांनी मला भेटायचं. हां, कल्पेश आणि काय तुझं नाव, गोपाल. आलं का, काय उत्तर आलं, जमतंय. काय नाव तुमचं, मनोज भाऊ. चला अगोदर मांडणी करूया.
56 मधून कोणती संख्या माहिती का? तिला एक्स मानलं, वजा करून म्हणजे वजा एक्स. 56 वजा एक्स वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस, ही जी वजाबाकी येणार त्याच संख्येने वजाबाकीला भाग दिला म्हणजे एक्सने भाग दिला. मान्य का? झालं. ते येणारा भागाकार किती? 3 येणार आहे. किती जणांची मान्य आली? बरोबर. ही मान्य अगोदर महत्वाची आहे. चला सांगा आता, समीकरण सोडवायचं म्हटल्यावर त्याची उकल शोधण्यासाठी त्याला व्यवस्थित मांडणी करा ना. मग आता इथे काय दिसतंय, तर हा भागीला एक्स आपण सहज गुणीला करू शकतोय की नाही? म्हणून 3 गुणीला एक्स काय होणार? तो 3x होणार. झालं. 3 गुणीला एक्स तो 3x लिहिला. आता हा जो मायनस एक्स एक्स एका बाजूला करूया ना, करायचं का नाही? हां, मग इकडचा प्लस एक्स तिकडे घेऊन जाण्यापेक्षा, एकाच बाजूला घेऊन जाण्यापेक्षा तिकडचा इकडे घेऊन येऊया. हो की नाही? चला, मायनस एक्स इकडे काय झाला? प्लस एक्स. 3x आणि एक्स झाले किती? 4x. 4x बरोबर किती? 56 आहे. म्हणून एक्सची किंमत काढताना काय होणार? तर एक्स बरोबर 56 भागीला 4 होणार. 56ला 4 ने भागलं म्हणजे काय? 14. म्हणजे ती संख्या काय? 14 आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आता आपल्याला पर्यायकडनं चेक करायचं आहे. करायचं का? चला बरं, 56 मधून 15 वजा करा. 41 आहे की नाही? 56 मधून 15 वजा केले तर 41. 41ला 15 ने भागलं तर उत्तर येईल का? भाग जाणार नाही. 56 मधून 13 वजा करा. 43. 43ला 13 ने भाग देईल का? नाही जाणार. 12 वजा करा 56 मधून 44. 44ला 12 ने भाग जाणार नाही. किती सोपं उत्तर आहे की नाही? 56 मधून 14 वजा करा. 56 मधून 14 वजा करा. 42. आलेल्या वजाबाकीस 14 ने भाग द्या. 14 त्रिक 42. भागाकार आला की नाही? 3. पर्यायकडनं पण जाता येतं. आणि लक्षात ठेवा, गणिताचे, बुद्धिमत्तेचे, मराठीचे, इव्हन कोणत्याही सगळ्या प्रश्नांची ही परीक्षा बघा, स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमच्या समोरच उत्तर असतं. 4 पर्याय आहेत की नाही? 4 मधूनच एक उत्तर आहे का नाही? ते शोधायचे फक्त तुम्हाला. मग तुम्हाला काही वेळेस जे ना, उत्तर जर समजा माहीत नसेल ना, तर बाकीचे ऑप्शन कट तरी करायचे. कट तरी करता आले पाहिजे. उदाहरणार्थ 1827, 1831, बरं की नाही? 1840 आणि 1856. काय विचारलं? सावित्रीबाईंचा जन्म कोणत्या वर्षी झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला असा प्रश्न आहे. कसा प्रश्न आहे? हां, मग आता आपल्याला माहिती का? माहित नाही. पण आता आपल्याला ऑप्शन कट करायचे आहेत. काय करायचं आहे? कट करायचे आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला थोडंफार अभ्यास पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. हां, म्हणजे बाबा ऑप्शन कट करण्यासाठी थोडाफार अभ्यास नाही. मग काय अभ्यास पाहिजे? की महात्मा फुलेंचा जन्म कधी झाला आहे? महात्मा फुलेंचा जन्म कधी झाला आहे? 11 एप्रिल 1827. मग मला सांगा, महात्मा फुलेंचा जन्म 1827 झाला आहे म्हणजे सावित्रीबाईचा 1827 नसणार? हो की नाही? मान्य? चला, मग आपण एक ऐकलंय. काय ऐकलंय? लोकमान्य टिळकांचं. आपण असं ऐकलेलं आहे की सावित्रीबाईंचं लग्न जे आहे वयाचं 9व्या वर्षी झालं. ऐकलंय तुम्ही? हे थोडंफार ऐकलेलं पाहिजे बरं त्याच्याशी. किंवा असं ऐकलेलं आहे, महात्मा फुलेंचा जन्म लग्न वयाच्या 13व्या वर्षी झालं. कितव्या वर्षी झालं? 13व्या वर्षी. स्वतःच्या वयाच्या 13व्या वर्षी लग्न झालं. म्हणजे कोणत्या वर्षी लग्न झालं असणार आहे? 1840ला त्यांचं लग्न झालंय, लक्षात ठेवा. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं लग्न 1840ला झालंय. त्यावेळेस तात्यांचं जो वय होतं फुलेंचं, महात्मा फुलेंचं वय किती होतं माहिती आहे? वय होतं 13 वर्ष. किती वर्ष? आणि सावित्रीमाईचं जो वय होतं त्यावेळेस फक्त 9 वर्ष होतं. किती होतं? 9 वर्ष. एक तर हे माहिती पाहिजे, एक तर ते माहिती पाहिजे. काहीतरी माहिती पाहिजे की नाही? हां, मग मला सांगा आता अजून दुसरं इतर ऑप्शन. तात्यांचा जन्म 27ला झालाय. तात्यांपेक्षा डायरेक्ट 27 आणि 56 म्हणजे 29 वर्षांनी लहान होत्या का? 1856 येणार नाही. त्यांनी पहिली शाळा कधी काढली आहे? 1800
पहिली शाळा काढली आणि भावाने जर 1856 उत्तर लिहून काढलं कसं चालणार? पहिली शाळा 1848ला काढली आणि तो 1856ला सावित्रीमाईंचा जन्म सांगतोय. मग खरंच आपण मला सांगा, तुम्ही आपण सावित्रीमाईचे वंशज आहेत का? आपण सावित्रीमाईचे, महात्मा फुलेंचे अनुयायी जर आपण म्हणत असणार तर कमीत कमी एवढ्या सगळे तर्कवितर्क लावता आले पाहिजे की नाही? तर तात्यांचा जन्म आपला 11 एप्रिल 1827ला झाला आहे. वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीमाईसोबत त्यांचं लग्न झालं, म्हणजे 1840ला झालं. त्यावेळेस सावित्रीमाईचं वय फक्त 9 वर्ष होतं. मग 1840मधून काय करा, 9 वजा करा, काय करा, 1831. समजलं का? त्याच्यातनं अजून मग असे येतात की लक्षात ठेवण्यासारखं 4 वर्षांनी लहान होत्या. सावित्रीमाई या तात्यांपेक्षा 4 वर्षांनी लहान होत्या, हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन कट करता आले पाहिजेत. तसं आपल्याला गणितातले या प्रकारे चेक करायचे असतात. तुम्हाला मांडणी करता येत नाही, आपल्याला उत्तर माहिती नाही आहे, समीकरण तयार करता येत नाही आहे, तर अशा वेळेस आपल्याला पर्याय एक एक टाकून बघायचा. फक्त इथं काय असतं, मग स्पीड तुमचा असला पाहिजे. प्रत्येक प्रश्नामध्ये पर्याय टाकून चेक करायला मग तेवढा वेळ लागतो की नाही? पण हे तुम्हाला 25 पैकी 4-5 प्रश्नांमध्ये जिथं आपल्याला इतर हत्यार आपले चालत नाही, बोथट झालेले सर्व हत्यार, मग अशा वेळेस मग काय, हे तंत्र वापरावं लागेल का नाही? म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये किंवा त्यांच्या युद्धनीतींमध्ये बरेचसे युद्धनीती होते. गनिमी कावा होता की नाही? हां, वेगवेगळे त्यांचे होते, हत्यार होते. एकच हत्यार होतं का? नाही आहे. एवढं लढाई जिंकल्या म्हणजे प्रत्येकाला जर समजा एकच तंत्र वापरलं तर शत्रूला पण समजेल का नाही? लगेच समजणार याचं चाल कोणती असं. पण जर आपल्याकडे जर 50 चाली असल्या, 50 लढाईमध्ये वेगवेगळी चाल वापरली तर शत्रूला तेही समजणार नाही. इथं दुसऱ्या कोणती तरी असणार आहे. म्हणजे रात्रीसुद्धा अटॅक केलेला आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे सर्जिकल स्ट्राईक तेव्हापासून आहे का आताच केलेला सर्जिकल स्ट्राईक आहे? नाही आहे, हे लक्षात ठेवा. चला, झालं का? उत्तर काय आलं? 14 आहे. सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. किती आहेत भाऊ? तिप्पट रुपये आहेत. दोघींची मिळून 28 रुपये. जमेल का? आता पहिलाच झालेला आहे, सोडता आलं पाहिजे. ताई करा, मान्य करा. सुधाजवळ मेघाच्या कोण कोण आहे? सुधा आहे आणि मेघा आहे. चला, कोणाला एक्स मानणार? एक्स कोणाला मानणार? का? कोणाच्या? सांगितलं मी तुम्हाला, कोणाच्या? मेघाच्या. लक्षात ठेवा, प्रश्नात प्रश्न विचारायचं, कोणाच्या. मग मेघाकडे एक्स रुपये मानले, तर सुधाजवळ मेघाच्या कसं आहे? तिप्पट. मग तिप्पट म्हणजे काय? 3x. दोघींचे मिळून किती रुपये? मिळून म्हणजे काय रे दादा? बेरीज. तर 3x अधिक x बरोबर किती? मग 3x आणि 1 झाले किती? भाऊ? मनोहर ना? 3x आणि 1 झाले किती? 4x. 4x बरोबर किती? 28. मग x ची व्हॅल्यू काढायची. कशी काढणार? गुणीला 4 तो भागीला 4 होणार. 4 × 7 x बरोबर 7 आलं. पण उत्तर 7 आहे का? नाही आहे. x ची किंमत 7 आलेली आहे. x म्हणजे काय? x म्हणजे काय मानलंय आपण? x म्हणजे आपण मेघाजवळची रक्कम किती येते? 7. किती मित्रा? 7 आहे का? 7. मेघाजवळ 7 म्हणजे सुधाजवळ त्याच्या 3 पट म्हणजे किती? 7 त्रिक 21. मग काय विचारलं आता? सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहे? किती रुपये जास्त आहेत? तर तुमचे 14 रुपये जास्त आहेत. काय उत्तर येणार? पर्याय क्रमांक 3. रामराजे समजतंय भाऊ? वासू? ठीक आहे. मामा समजते भाऊ? हां, पुन्हा एक प्रश्न मजेदार आहे. पुन्हा एक मजेदार प्रश्न विचारला जाणारा प्रश्न आहे. ए दादा, 0.05 या संख्येला कोणत्या संख्येने गुणले असता गुणाकार 1 येणार? प्रश्न मजेदार आहे बरं का. आता हा सुद्धा तुम्ही पर्यावरण पण सोडू शकतायत आणि कशाने?
हा ऑप्शन आणि पर्याय एकच असतो. पर्यायाने पण सोडवू शकतात आणि समीकरण तयार करून पण सोडवू शकतात. मी आता दोन्ही सांगतो बघा, लक्ष द्या. पहिलं म्हणजे मांडणी. 0.05 माहिती का नाही? या संख्येला कोणत्या संख्येने गुणले, कोणती संख्या म्हणजे माहिती का? तिला एक्स मानलं, तो कोणत्या संख्येने गुणल्यावर म्हणजे गुणिला एक्स बरोबर काय उत्तर आलं पाहिजे? 1 आलं. ही मांडणी बघा, किती सोपी मांडणी आहे. मांडणी सोपी की नाही? काय शोधायचं आता सांगा? एक्सची किंमत. मग कशी शोधणार? तिच्या बाजूला असणारा हा 0.05 काय करणार? 1च्या भागीला करणार. करणार का? समजलं? चला आता मला सांगा, हे शिकलं नाही तुम्ही? पॉईंटचा भागाकार शिकलोय का नाही? मग पॉईंटचा भागाकार तुम्हाला करता आला पाहिजे. एक तर पॉईंटचा विचार न करता काय करा? भागाकार करून टाका. मग पॉईंटचा विचार न करता संख्या कोणत्या आहेत सांगा? 1/5. 1/5चं उत्तर काय येतं? 0.2 येतं का नाही? 0.2 समजलं का? 0.2 उत्तर येतं. त्याला 0.20 लिहिलं तरीही चालणार, काही अडचण नाही. हे कशाचं उत्तर येतं? पॉईंटचा विचार न करता 1/5चं उत्तर येतं. हा भागाकार तुम्हाला करता आला पाहिजे. सराव त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं का नाही? चला आता पॉईंटचा विचार करणार. अंशात किती घर आहेत? छेदात किती घर आहेत? 2. मग सांगा किती घरांचा फरक आहे? 2 घरांचा. कोणाचे घरं जास्त आहेत? छेदाचे घरं जास्त. मग छेदाचे घरं जास्त असतील तर कुठं सरकतो? उजवीकडे. उजवीकडे किती घरं सरकणार? 2. कारण की 2 घरं इथं आहेत. 2 घरं सरकले म्हटल्यावर कुठे येणार पॉईंट? इथे. म्हणून काय? 20.0 म्हणजे तुम्ही त्याला 20 म्हणू शकताय. कोणतं उत्तर आहे? समजलं? चला आता पर्यावरण बघा. 0.05ला कोणत्या संख्येने, मग किती पर्याय आहेत? पहिला पण उत्तर असू शकतं. 0.05ला एक तर 20ने गुणलं, एक तर काय 30ने गुणलं, एक तर काय. बघा किती सोपे पर्याय आहेत. अगोदर पॉईंटचा अगोदर 25 किती होतात? मग मला सांगा एक उत्तर येईल का? 20 100. इथं शक्यता आहे. 30 150 आणि 40 पंचे 200. किती घरानंतर पॉईंट देणार? 2 घरानंतर. 2 घरानंतर पॉईंट द्या. सांगा कुठे एक उत्तर येतंय? कुठे उत्तर एक येतंय? 2 नंबरला. म्हणजे पर्याय क्रमांक 20 आपलं. पर्यावरण पण जाऊ शकतात आणि याच्यावरनं पण चेक करू शकतात. करू शकतो की नाही? चला आता हा भागाकार तुम्ही एक तर पॉईंटचा विचार न करता करा. अजून दुसऱ्या पद्धतीने कसं करू शकतोय सांगू का? हा भागाकार दुसऱ्या पद्धतीने कसा करू शकतोय? पॉईंट जर घालवायचा असेल, पॉईंट काय करायचं आहे? घालवायचं म्हणजे कमी करायचं असतील तर अंश आणि छेदाला 100ने गुणून टाकू ना. इथं पण 100ने गुणू आणि इथं पण 100. म्हणजे 2 घरं इकडे सरकायचं ना. 2 घरं इकडे सरकायचं. मग 100 एका किती होणार? 100. आणि इथं 100ने याला गुणलं तर बघा 100 5 500 आणि 2 घरानंतर पॉईंट दिला 5 होऊन जाईल बघा. म्हणजे याचा अर्थ काय? छेदातले 2 घरं इकडे सरकायचे ना तर अंशाचे पण 2 घरं इकडे सरकणार. म्हणजे वरती काय होऊन जाईल? 100 होऊन जाईल आणि खाली काय होणार? 5 होणार. होणार का? मग 100/5 उत्तर काय येईल? झालं उत्तर आपलं. ही पण पद्धत आहे, ती पण आहे पॉईंटचा विचार न करता आणि डायरेक्टली पर्यावरण पण आहे. किती जणांना समजलं? चला पुढचा प्रश्न सोडवा मग आता. काय उत्तर आलं? 500 आलं का? हां चेक करायचं असेल तर बघा. ए भाऊ
0.004 गुणला असं चेक करायचं. 500 ने गुणल्यावर उत्तर येत आहे का? काय उत्तर आलं पाहिजे? 2 उत्तर आलं पाहिजे. मग मला सांगा पॉईंटचा गुणाकार कसा करतो? पॉईंटचा विचार न करता संख्यांचा गुणाकार. इथं संख्या कोणती आहे? 4 आणि इथं कोणती आहे? 500. 4 पंचे 20 आणि हे 2 शून्य दिले. काय आलं? 2000. आणि किती घरानंतर पॉईंट देणार? 3 घरानंतर. 3 घरानंतर दिला म्हणजे बघा 2 उत्तर आलं. आलं का? बाकीच्यांनी जर 50 लिहिलं तर चेक करा 50 ने. 0.04 गुणिला 50 केलं. पॉईंटच्या विचार न करता 50 किती होणार? 200 होणार की नाही? आणि 3 घरानंतर पॉईंट द्या. 3 घरानंतर दिलं तर 0.2 उत्तर येईल का नाही? म्हणजे उत्तर 500 पाहिजे, 50 नको. तिथं काही वेळेस ना 5 असणार, 50 असणार, 500 असणार आणि 5000 सुद्धा असणार. प्रॉपर निवडायचं आहे. कोणता पाहिजे? 500. किती जणांना 500 मान्य? 500 उत्तर असणार का? गोपाल एवढं सांगितलेलं सुद्धा जांबाडी सुद्धा नको आणि झोप सुद्धा नको. लक्षात ठेवा, एवढं आपलं क्लिअर फुल कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला अजूनही गांभीर्य नसेल, हां अजूनही बाबा क्लास स्वतःहून मला तळमळीने बसण्याची इच्छा नसेल तर बसू नका. ज्यावेळेस वाटेल ना त्यावेळेस या. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस या, हे लक्षात ठेवा. कारण की ते गरजेचं आहे. जोपर्यंत स्वतःहून वाटत नाही, स्वतःहून वाटत नसेल ना तुमचं चित्तच लागणार नाही. मग किती ते बोललं तरी त्याचा फरक पडणार नाही. चला प्रकार बघा. 2/3 या संख्येस कोणत्या संख्येने गुणल्यास? मागचा प्रश्न आहे तसा आहे, फक्त कशामध्ये? अपूर्णांकामध्ये. कशामध्ये? व्यवहारी अपूर्णांकामध्ये. तो दशांशमध्ये होता, आता कसा आहे? चला प्रश्न सेम आहे, चेक करा एकदा, लक्ष द्या. 2/3 मग कसं लिहिणार? त्याला असं लिहायचं. इथं जसं जरी असेल ना त्याच्यानं हा तोच अर्थ आहे की नाही? 2/3 या संख्येस कोणत्या संख्येने? कोणती संख्या म्हणजे माहिती का? x ने गुणल्यावर गुणलाकार किती आला पाहिजे? 1 आला पाहिजे. मग मला सांगा आता एक शोधायचं आहे तर त्याच्या बाजूला असणारी संख्या इकडे पाठवणार की नाही? मग कसं जाणार? हा जो 2/3 आहे तो तिकडे जाताना कसा होईल? 3/2 होणार. काय होणार आहे? गुणिला आहे ना तो भागीला होतो की नाही? मग तो भागिल्याचं गुणिला करताना पुन्हा त्याचं व्यस्त होतं. शिकलोत आपण समानतेमध्ये, शिकलोत का नाही? हां इकडनं जो 2/3 तो तिकडे 3/2 होणार का? म्हणून मला सांगा याचा गुणाकार काय येईल? 3/2 तोच येणार का? पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. चेक करायचं आहे का? तर करा. गुणाकार व्यस्त आठवतंय का? 5ला कोणी कशाने गुणल्यावर 1 उत्तर येईल? तर 1/5 ने. 2/3ला कशाने गुणल्यावर 1 उत्तर येईल? तर 3/2 ने. शिकलोयत ना? चला चेक करायचं असेल तर करा बघा. 2/3ला 3/2 ने गुणल्यावरतीच तुमचं 1 उत्तर येईल का? बेत्रिक 3 दुने 6 1 झालं 1 उत्तर. तुम्ही इतर याच्याने गुणून बघा, येणार नाही. 2/3ला जर 2/3 ने गुणलं तर काय उत्तर येईल? 4/9 येईल. काय येणार आहे? 4/9 उत्तर येईल. मान्य का? चला 1 ने गुणलं तर 30 संख्येत उत्तर येईल. 1/2 ने गुणलं तर वेगळं उत्तर येणार का? चला पुढचा प्रश्न मला समजून दाखवा. शेवटचा आहे. चला 4/5 या संख्येस कोणत्या संख्येने गुणल्यास 20 उत्तर येईल? लवकर यायचं. 7:30 म्हणजे 7:30ला नाही. दररोज तरी तुझं उशीरच असतो ना. हां काय येणार? चला आणखी एकदा शांततेत समजवतो, लक्ष द्या. 4/5 या संख्येस कोणत्या संख्येने गुणल्यास काय उत्तर येणार आहे? मग बघा इकडे लक्ष. असं लिहिलं बघा. कोणत्या संख्येने म्हणजे माहिती का? गुणल्यास म्हणजे गुणिला. उत्तर काय आलं पाहिजे? 20 आलं पाहिजे. मग इकडे बघा भाऊ, ट्रान्सफर करायचं आहे ना. एक्सला बाजूला असणाऱ्या संख्या ट्रान्सफर करायचं. ही 5 कशी आहे? 5 कसं आहे? भागिला आहे. तो कसं होईल? गुणिला होईल ना. आणि हा गुणिला 4 आहे तो काय होईल? भागिला 4 होणार.
मग मी तुम्हाला काय बोललो होतो, 4/5चा 5/4 करा. तसं न करता असं केलं तरी ते चालणार, तेच अर्थ आहे ना, हो की नाही? जो भागीला 5 येतो कसा होणार, गुणीला होणार, आणि गुणीला 4 तो भागीला होणार. ट्रान्सफर होताना त्याचं उलटं होईल ना. समजलं का? मग आता लक्षात येतंय ना? मग सांगा आता कसं होणार. भाग द्या. 4×1 4×5 5×5 25. म्हणजे काय, 25ने गुणल्यास 20 उत्तर येणार. चेक करा ना. हे बघा, 4/5ला 25ने गुणा, गुणीला काय करा 25. येतंय का बरोबर? 5×1 5×5 4×5 येतंय 20 उत्तर. येतंय कविता दिदी? सगळ्यांना समजलं? समीकरण, शाब्दिक उदाहरणे, आजचं लेक्चर समजलं का सर्वांना? घरी जाऊन सराव करणार का? प्रकरण खूप महत्त्वाचं होतं. प्रत्येकाने कमीत कमी 50-100 उदाहरणं सोडवा, त्याच्याशिवाय थांबू नका. आणि याच्यानंतर दादा, मला जर जो जास्त बोलायला लावणार त्याने नाही क्लासला आला तरीही चालतंय. आजचं आपण लेक्चर याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.